पुण्यातील एक कुटुंब माधवराव, त्यांची पत्नी सुप्रिया आणि त्यांचा 10 वर्षाचा मुलगा आदित्य एका कडक उन्हाळ्याच्या पहाटे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते. माधवराव स्वतः एक निस्सीम स्वामी भक्त होते. त्यांच्या घरातून अक्कलकोटचा प्रवास हा केवळ एक प्रवास नव्हता, तर ती भक्तीची एक ओढ होती. सोलापूर ओलांडल्यानंतर अक्कलकोट आता फक्त 30 ते 35 किलोमीटर अंतरावर होतं. प्रवासात सुप्रियाच्या मनात एक विलक्षण शांतता होती, पण त्याचवेळी माधवरावांना थोडी हुरहुर वाटत होती. अचानक त्यांच्या गाडीच्या टायरमध्ये काहीतरी अडकल्यासारखा आवाज आला आणि गाडी थरथरायला लागली. भर रस्त्यात गाडी थांबवावी लागली. माधवरावांनी पाहिलं तर टायर पंक्चर झालं होतं. निर्जन रस्ता, रखरखते ऊन आणि सोबत कुटुंब असल्यानं सुप्रिया थोडी घाबरली, पण माधवरावांनी तिला धीर दिला. अगं, स्वामी सोबत आहेत, ही आपली परीक्षा असेल. तासाभराच्या प्रयत्नानंतर त्यांनी टायर बदलला आणि पुन्हा प्रवास सुरू केला. गाडी अक्कलकोटच्या दिशेनं धावू लागली. अक्कलकोट आता जेमतेम 20 किलोमीटर राहिलं होतं. रस्त्याच्या कडेला 2 महिला उभ्या होत्या. त्यांच्या हातात भगवे झेंडे आणि गळ्यात माळा होत्या. त्या जोरात हात दाखवून गाडी थांबवण्याची विनंती करत होत्या. माधवरावांना वाटलं की कदाचित त्यांना लिफ्ट हवी असेल किंवा त्या तहानलेल्या असतील, पण मागून येणाऱ्या एका ट्रकनं जोरात हॉर्न वाजवल्यामुळे माधवरावांना गाडी थांबवता आली नाही आणि ते पुढे निघून गेले. सुप्रियाला मात्र राहून राहून वाटत होतं की आपण त्या माऊलींना मदत करायला हवी होती. सुमारे 5 ते 7 किलोमीटर पुढे गेल्यावर पुन्हा तशाच प्रकारच्या 2 महिला दिसल्या. यावेळी सुप्रियाने हट्ट धरला, अहो गाडी थांबवा. मगाशी एक संधी हुकली, आता तरी पुण्य पदरात पाडून घेऊ. माधवरावांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्या 2 महिला धावत गाडीजवळ आल्या. त्यांच्या तोंडांवर स्वामीचं नाव होतं आणि त्यांनी अतिशय केविलवाण्या स्वरात पिण्यासाठी पाणी मागितलं. सुप्रियानं गाडीतील पाण्याची बाटली त्यांना दिली. पाणी पिल्यानंतर त्या महिलांनी आपला मूळ रंग दाखवायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, आम्ही खूप लांबून चालत आलो आहोत. आमच्या टोळीतील इतर 10 लोक पुढे आहेत. आम्हाला जेवणासाठी काही पैसे द्या. सुप्रियानं पर्समधून 500 रुपये काढून दिले, पण तेवढ्यात त्या महिलांचा आवाज बदलला. त्या म्हणाल्या, 50 रुपयात काय, 500 रुपयात काय होते? आम्हाला किमान 2000 रुपये द्या. माधवरावांना आता संशय आला आणि त्यांनी पाहिलं की त्या महिलांच्या डोळ्यात भक्ती नव्हती, तर एक प्रकारची जबरदस्ती होती. माधवरावांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला आणि गाडी पुढे काढली, पण सुप्रियाच्या मनात अजूनही संभ्रम होता. माधवरावांनी गाडी थोडी पुढे नेऊन एका झाडाच्या आडोशाला उभी केली आणि पायी चालत जाऊन मागे काय चाललंय ते पाहण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते धक्कादायक होतं. त्या 2 महिला आता तिसऱ्या गाडीला अडवून बसल्या होत्या आणि त्या गाडीतील चालकाला धमकावत होत्या. त्यांच्या हातातील झेंडे आता केवळ एक साधन बनलं होतं. माधवरावांनी खंबीरपणे विचारलं, तुम्ही हे मघाशी आमच्याकडून पैसे घेतले आणि आता इथे काय करत आहात? तुमची टोळी कुठे? ते ऐकताच त्या महिलांचे चेहरे पांढरे पडले. त्यांनी क्षणात आपले झेंडे तिथंच टाकले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पळ काढला. या घटनेनं सुप्रिया आणि माधवरावांचे डोळे उघडले. त्यांना समजले की खरा भक्त कधीही रस्त्यात उभे राहून लोकांकडे पैशांची मागणी करत नाही. श्रद्धेचा वापर करून चालवलेला हा एक प्रकारचा संघटित गुन्हा होता. स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भक्तानं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमची भक्ती आणि माणुसकी चांगल्या गोष्टीसाठीच वापरा, पण अशा भमट्यांपासून सावध राहा. तुमची छोटीशी मदत अशा टोळ्यांचं धाडस वाढवू शकते. नेहमी जागरूक राहा आणि आपल्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना वेळीच ओळखा.